नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण अतिशय अशी सोपी आणि साध्या पद्धतीने ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचप्रमाणे यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। त्याचप्रमाणे आपण बघतो की ओलं नारळ जे असतं त्याचं डौल जो काढतो आपण, ते काढायला फार उशीर लागतो आणि बराच त्राससुद्धा जातो काढायला। तर एक टेक्निक सांगितलेली आहे, तर ती नक्की बघा। तर इथे मी साधारण 2 ओले नारळ घेतलेले आहेत आणि ते फोडून घेतलेले आहेत, बघू शकता या पद्धतीने। आणि यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त मधातून नारळ फोडलेलं आहेत व्यवस्थित आणि यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये। तर हे पाणी काढल्यानंतर पाणी पिण्यास योग्य राहील। तर इथे मी साधारण 2 नारळ घेतलेले होते। तर आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे आणि हे जे नारळ आहेत ना फोडून घेतलेले, साधारण आपल्याला 5 ते 6 मिनिट वाफून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण मैदा भिजवून घेऊयात। तर इथे मी साधारण 1 वाटी मैदा, छोटी वाटी रवा घेतलेला, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आणि 2 चम्मच साधारण इथे आपण तूप टाकणार आहोत। तर तूप जे आहेत ना मेल्ट केलेले टाकलेलं आहे, गरम केलेलं नाही टाकलेलं आहे। तर व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळत जायचं। साधारण यामध्ये जास्त पाणीसुद्धा टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हा डो आपल्याला थोडा मीडियम सैलसर असा भिजवायचा आहे। आणि साधारण हा डो जो आहे ना तो व्यवस्थित भिजवला, करंज्या खूप छान होतात। तर करंज्या कशा बनवायच्या हे सुद्धा बघणार आहोत आणि 10 मिनिट नंतर मी तुम्हाला नारळ जे आहेत ते व्यवस्थित काढून दाखवणार आहेत आणि त्यामध्ये एक टिप्स सांगणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर व्यवस्थित हे पीठ जे आहेत मळून घ्यायचं आणि साधारण आपल्याला 10 मिनिट हे पीठ जे आहेत ते भिजायला ठेवायचं आहे। तर बघू शकता नारळ वाफून झालेले आहेत, 5-6 मिनिट झालेले आहेत। तर आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे। वाफवल्यानंतर हे वेगळे कसे करायचे हे सुद्धा सांगणार आहेत, तर व्हिडिओ स्किप करू नका। फक्त एवढंच नाही तर यामध्ये अजून एक टिप्स आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहेत। पूर्ण नारळ जे आहेत काढून घेतलेले आहेत आणि टिप्स महत्त्वाची अशी की आपल्याला हे नारळ जे आहेत ना हे अतिशय गरम असतात, जेव्हा आपण बाहेर काढतो तर हे थंड होऊ द्यायचे। लगेच यामधले नारळ काढायचे नाही आहेत, आपल्याला जे खोबरं आहे ते काढायचं नाही आहे, थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतरच चाकूने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर बघू शकता तुम्ही पूर्ण नारळ जे आहेत ना व्यवस्थित निघालेलं आहेत। तर ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर वेळसुद्धा बराच कमी लागतो आणि झटपट होऊन जाते, त्यामुळे ही ट्रिक्स नक्की यूज करा। बघू शकता पूर्ण व्यवस्थित नारळ काढून दाखवलेले आहेत। नंतर काय करायचं, स्वच्छ पाण्याने थोडे धुवून घ्यायचे आणि नंतर याला कोरडे करून घ्यायचे। म्हणजे जो नारळाचा पाठीमागचा जो भाग असतो खोबऱ्याचा, तो जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्याला कलरसुद्धा असतो थोड्या प्रमाणात। तर कोरडे करून घेतलेले आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेले। आता एक ट्रिक्स अशी सांगणार आहेत की त्याचा जो पाठीमागचा भाग आहे तो कसा काढायचा। जे किसणी असते जे किसणी असते ना त्यानं याप्रमाणे किसून घ्यायचं आहे। म्हणजे जो किसणीचा भाग असतो तो घ्यायचा आणि याला घासून घ्यायचा आहे। ही झाली एक पद्धत पहिली, किंवा तुम्ही पिलरच्या साहाय्याने सुद्धा याला काढू शकता, लवकर निघून जाते। आणि दुसरी पद्धत अशी की या पद्धतीने सुद्धा म्हणजे वरचा जो भाग आहेत ना नारळाचा तो काढू शकता। बघू शकता या 2 पद्धती सांगितल्या। अजून एक पद्धत म्हणजे चाकूने तुम्ही याची साल काढू शकता, पण चाकूने जे आहे त्याची साल बरीच जाते, त्यामुळे तुम्ही शक्यतो किसणीचा वापर करा किंवा पिलरचा सुद्धा वापर करू शकता। तर या पद्धतीने मी जे आहेत पूर्ण नारळ जे आहेत ना ते काढून घेतलेले, स्वच्छ पाण्याने कोरडे करून घेतलेले आणि धुवूनसुद्धा घेतलेले आणि याची या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे। तर इथे मी किसणीचा वापर न करता खोबरं जे आहेत कसं किसणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे। तर बघा इथे खोबरं जे आहेत पूर्ण आपण चिरून घेतलेलं आहे, त्याचे काप करून घेतलेले आहेत। मिक्सरमध्ये आपल्याला मिक्सीच्या पॉटमध्ये टाकायचं आणि हे फिरवायचं कसं हे सांगणार आहेत। तर मिक्सर जो आहेत ना नॉनस्टॉप फिरवायचं नाही, ज्याप्रमाणे आपण पेस्ट काढतो त्याप्रमाणे फिरवायचं नाही, चालू बंद करायचा। म्हणजे पल्स मोडवर हा मिक्सर आपल्याला फिरवायचा आहे। तर कढईमध्ये साधारण 2 चम्मच तूप टाकलेलं आहे। जर तुम्ही अतिशय जास्त मिक्सर पेस्टप्रमाणे फिरवला तर खोबऱ्याची अतिशय पेस्ट होणार, त्यामुळे बंद चालू करायचा। आपल्याला कढईमध्ये साधारण 1 किंवा 2 चम्मच तूप टाकायचं। यामध्ये आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत। तर ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढे टाकायचे असेल तेवढे तुम्ही टाकू शकता। इथे मी साधारण 7 ते 8 काजू घेतलेले होते, 7 ते 8 बदाम घेतलेले होते, बारीक चॉप करून घेतलेले होते आणि या पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे।
तर तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 2-3 चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, तोपर्यंत आपण 10 मिनिट झालेले आहेत हे पीठ जे मळायला ठेवलेलं होतं ते बघून घेऊयात. हे लाटण्याच्या सहाय्याने याप्रमाणे याची मालिश करून घ्यायची आहे, म्हणजे पीठ काय होणार, अतिशय सॉफ्ट असं होणार आणि जास्त लाटायला त्रास जाणार नाही. तर पोळपाटला तूप लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. तर ही जी पद्धत आहे ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि याची गोल लाट्या डायरेक्ट न करता या पद्धतीने करा, नक्कीच करंजी छान होणार. तर काय करायचं, या चपातीच म्हणू आपण, या चपातीला तूप ग्रीस करून घ्यायचं, यावर थोडा मैदा स्प्रेड करायचा आणि ज्या पद्धतीने मी गोल राऊंड करते या पद्धतीने करून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपल्याला काप करून घ्यायचे, म्हणजे डायरेक्टली आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे नाही आहेत, या पद्धतीने करून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत. पूर्ण गोळे करून घ्यायचे, जेवढी तुम्हाला करंजी मोठी लागत असेल त्यानुसार करू शकता. बघू शकता पूर्ण करून घेतलेले आहेत गोळे. कढईमध्ये आता तूप टाकून घेऊयात. आता इथे आपण जे ओलं खोबरं होतं ते भाजून घेऊयात. तर बरेचदा काय होतं की जे मिश्रण असते ते ओलसर होतं, तर मग त्यासाठी सुद्धा एक ट्रिक सांगणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या तुपामध्ये आपल्याला खोबरं जे आहे छान भाजून घ्यायचं, साधारण 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा तेलाचा अंश जो आहे, मॉइश्चर जे आहे ते कमी व्हायला हवं, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण साखर आणि गुळाचा दोन्हीही वापर करणार आहोत. तर साखर किती टाकायची, गूळ किती टाकायचा, तर इथे 2 नारळाला साधारण 1 वाटी साखर टाकलेली आणि अर्धा वाटी मी साधारण गूळ टाकलेला. तर यामध्ये तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त देखील टाकू शकता. तर व्यवस्थित आता हे जे आहेत मिश्रण जे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुळामुळे लवकर पाणी सुटते, बघू शकता या पद्धतीने, आणि मिक्स करत जायचं हे व्यवस्थित. या पद्धतीने करत राहायचं आणि मधामधात थोडं मिक्स करत राहायचं, म्हणजे करपायला नको. आणि नंतर यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे, ज्यामुळे टेस्टसुद्धा छान येणार. आणि यामध्येच काजू बदाम टाकून घ्यायचं आहे, जे ड्रायफ्रूट्स होते आपण करून घेतलेले, आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने ह्या मिश्रणाला असा थोडा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर कढईमधून हे थंड होऊ द्यायचं आहे, तर आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आहे. तर आपण साधारण बघतो की आता जे मी मिश्रण गरम काढून घेतलेलं आहे ते ओलसरच वाटणार आहेत. जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत हे कोरडं देखील होणार नाहीत. त्यामुळे काय करायचं, 10 मिनिट हे कोरडं व्हायला ठेवायचं, फॅनच्या खाली ठेवायचं किंवा असं देखील ठेवू शकता. नंतर मी या पात्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या. आता आपण करंजी कशी भरायची, ते इथे साच्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत, अतिशय सोपी पद्धत आहे, तर नक्की बघा. आणि या पद्धतीने करंज्या कोणालाच करता येत नाही असं नाही, तर या पद्धतीने जर करंजी केली नक्कीच तुम्हाला देखील करंज्या ज्यांना येत नाही त्यांनासुद्धा येणार. तर इथे आपण साच्याचा अजिबात वापर न करता करंजी कशी भरायची हे बघणार आहोत. तर हे मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. बघू शकता मस्त मोकळं झालेलं आहे ते मिश्रण, आणि या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं. स्टफिंग तुम्हाला जेवढी करायची असेल तेवढी तुम्ही करू शकता, पण एवढी स्टफिंग जी आहेत ना पुरेशी आहेत. पातीच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, म्हणजे करंजी जी आहे तेलामध्ये सोडल्यानंतर खुलणार नाही. जी आपण शंकरपाळी पाडतो ना त्याने या पद्धतीने करून घ्यायचं. हा शेपसुद्धा छान येते आणि साईडला जे आहेत ना डिझाईन थोडी हे होते. आणि या पद्धतीने चिकटून घ्यायची आहेत करंजी, छान प्रेस करून घ्यायची. प्रेस करायची आहे चांगली, जर प्रेस केली नाही तर तेलामध्ये जेव्हा आपण करंजी टाकू तेव्हा ते त्यामधलं स्टफिंग पूर्ण बाहेर येणार. त्यामुळे एक काळजी घ्यायची की पाण्याचा हात लावायचा याला, म्हणजे पाणी लावायचं थोडं आणि साईडने प्रेस करून घ्यायची, म्हणजे याच्या कडा मोकळ्या होणार नाहीत. तेल अतिशय गरम असायला नको, तर मीडियमच याचा जो फ्लेम आहे तो अगदी लो ठेवायचा आणि या पद्धतीने झाऱ्याच्या साहाय्याने यावर तेल सोडायचं, म्हणजे काय होणार, करंजी फुलणार चांगली. बघू शकता किती मस्त फुलली आहे करंजी. करंजी छान फुलली आहेत आणि व्यवस्थित आपल्याला ही परतून घ्यायची आहेत. बघू शकता या पद्धतीने यावर बबल्स छान आलेले आहेत. आणि आपल्याला जर व्हाईटच पाहिजे असेल करंजी तर व्हाईटसुद्धा ठेवू शकतो, किंवा गोल्डन ब्राऊन पाहिजे असेल तर तीसुद्धा आपण ठेवू शकतो. बघू शकता मस्त अशा करंज्या झालेल्या आहेत. आणि यामध्ये 2 खोबऱ्यामध्ये मी साधारण 20 ते 22 करंज्या करून घेतलेल्या आहेत.
साधारण आपल्याला व्हाईट ठेवायचे असेल तर थोड्याच होऊ द्यायच्या आणि गोल्डन ब्राऊन करायचे असेल तर थोडा वेळ जास्त या करंज्या आपण फ्राय करू शकतो। तर बघू शकता आपण इथे मस्त खुसखुशीत अशा करंज्या करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये या सर्व करून घेऊयात। तर रोज तुम्ही ही करंजी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता, कारण ड्रायफ्रूट्सचे आहेत तर अगदी हेल्दी रेसिपी आहेत आणि पावसाळ्यातच आपल्याला ओलं नारळ मिळते, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि नारळी पौर्णिमेला तर नक्कीच करून बघा। अतिशय पौष्टिकसुद्धा आहेत आणि झटपट कशी होईल ही सुद्धा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत भरपूर। तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि बघू शकता फोडूनसुद्धा दाखवलेली आहेत, अतिशय छान झालेली आहे, सारणसुद्धा भरपूर भरण्यात आलेलं आहे, बघू शकता। मस्त खायलासुद्धा अतिशय छान लागते। तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।